वरून अशी डुकरं येणार आले की तेव्हा डोंगरावून कडाळातून डोंगरून आले तेव्हा कडाळ घुसणार ते सपाट करणार मग लगेच खाली उतरणार हे बी सपाट करून लगेच येतं घुसणार की हे सपाट केलेलंच आहे बघा आधी मधोमध बघा हे बी सपाट करणार मग अशीच आडे घुसणार हे गोड बीट थोडे फार मोडीणार लगेच ह्याच्यात घुसणार हे लगेच सपाट करणार लगेच वरच्यात लगेच चालले भागलं त्यांचं कामच होतंय त्यांचं. म्हणजे तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. चला तर आज चैतू आज आमच्या घरापासूनच चालला आहे. कुठं चाललाय तू आता? दारे वा त्याचे बी दारे आणि माझे बी दारे होत. दारे एकदम तुला इथं किती वेळ झालंय ते म्हणून इतके वेळ कुठे जायचं आई वालता माझ्याकडे वाठ्याव. चला आता आम्ही आंघोळ केली. चैतन्याला चहा बाजूला पाठ चालतं दारे होतं आलतं इथं वाठ्यावतं इथं पुढं दारे होतं. लावलेली चला आता पाठ चालतं 5:30 वाजता 5ला लाईट येते तरी अर्धा तास उशीरच झालं त्याला. मला माहिती आहे ना तुझी गाडी वाजली होती. बायाची दारे वावरात येतं माझी त्याच्यावर येतं. बा यांनी इथं एक जाय त्याचा भाव दाऱ्यावर ठेवलाय आणि तिकडे आलता गोठ्याव त्यो चहा प्यायला. मस्तपैकी आम्ही आता चहा पिऊन आलो तो पप्पावर येतात मी धरतोय. हा तोंड नव्हतं तिथलं. ए कमराला तुझ्या गोळा आलाय काय? अरे ते कमराला गोळा आल्यासारखंच दिसतोय. नाही रे तो पंच आहे मी ते काय झालं हो गे बॅटरी की. हा व्हिडिओ नाही काढायचा हो की बघा पाठ 5ला येऊन दारे धरतोय आणि हिऱ्या मारलाय सगळा कडाळाला. मारलाय तू मारलाय काय? कडाळ भारी आलाय. मग कडाळ कोणाचं आहे? शेंडीचं आहे काय? जाधवाचं कडाळ आहे. ह्याला शेंड्याचं जाधवाचं म्हणजे कडाळात काय फरक आहे दुसऱ्या? कडाळ असतं. तुमचे 2-3 सार राहिले तर धरा मग. चैतनला बघ आता मस्तपैकी चहा पाजून आणलाय. चला मला जायचे आता वर दाऱ्यावर. सांग बरपर्यंत तुझ्या भावाबद्दल काही. तू नुसता मोबाईल बघतोय का काय करतोय? आलो पण आता ह्या कडाळाच्या याच्यावर दारे येतं आणि 2-3च सारे फक्त राहिलेले आहेत. पप्पा होते आधी दाऱ्यावर पाठपासून आणि मी आता आलोय दाऱ्यावर. बा आता तुम्हाला दाखतो मी इथं कडाळाचे वावर किती. इथं एकदा जर एवढ्या याच्यात डुकरं घुसले तर बाहेर काय कडाळच ठेवणार नाही. तर बा पहिल्यापासून दाखवत होता. एक वावर आहे बा आमचं वरून एक आहे बाई वर एक वावर आहे कडाळाची. इथं ही 1 ते 2 हे 3 हे 4 आणि ओके खालचं एक ओके इथं 5 आणि आता तिथं बी एवढ्यालाच खडावर त्यांनी कापून नेऊन परत पाणी सोडलेलं आहे. ओके बा इथं एक 6. तू बी आता कडाळ दारी धरीत होता. आता बघ बरं सगळे इथं कडाळ किती. इथं जर इथं डुकराची फौज घुसली तर कुणाचे कडाळ राहते ना काय राहील? आता वावर किती बघू आपण. 1 मी सांगितले 2 3 4 5 6 येते आणि वरून अशी डुकरं येणार आले की तेव्हा डोंगरावून कडाळातून डोंगरून आले तेव्हा कडाळ घुसणार ते सपाट करणार मग लगेच खाली उतरणार हे बी सपाट करून लगेच येतं घुसणार की हे सपाट केलेलंच आहे बघा आधी मधोमध बघा हे बी सपाट करणार मग अशीच आडे घुसणार हे गोड बीट थोडे फार मोडीणार लगेच ह्याच्यात घुसणार हे लगेच सपाट करणार लगेच वरच्यात लगेच चालले भागलं त्यांचं कामच होतंय त्यांचं. म्हणजे त्यांना रस्ताचे पाय ओन वे वरून घुसायचं असं खाली यायचं इथून वर चालले डबल वर घेऊन मुंबई हायवे डायरेक्ट त्यांना खाली उतरायचं असं बा. एकद्याचे जर घुसले का मेळ बी नाही लागले तेवढे चिटकून सगळे कडाळाचे वावर आलेले तर आणि सगळे पोटरात येते कंस आलेले तर हे बघा. कणसामुळं खायला पळत असते ते. पाणी बी आपलं आलंय ना. आता राहिलेत फक्त 2 सारे. आता मी चाललेलो आहे मित्रांनो वाडीत. चालला का तू वाडीत? आम्हाला दारे दारायची मला बा तेव्हा आता इथपर्यंत दारे धरीत होता. मला वाडीत जायचंय. वाडीतले एरीत पाणी धरायचंय घासाला म्हणून मी जातो. बा आपली इथून वरत झालं आता हे 2 सार राहिलेले फक्त. मग त्याच्यावर फडितो मी आणि बा आपलं कडाळ. याच्या आधी मी तुम्हाला कवा कडाळ दाखवलं तर जेव्हा मी पेरलं होतं आणि उगायला लागलं होतं हे कडाळ तेव्हा दाखवलेलं आहे. त्याच्यात कुठं मोठं बाजरी शिजलेली पण कडाळच सगळं चांगलं उगून आलेलं आहे. आता बहुत कव्हर डुकराच्या तावडीतून राहत आहे आणि नाही डुकराची एक टोळीच घुमती वा भैमुख बी उकरलेला आहे.
तेव्हा आता मी जमलं ते दाखवतो, नाही तर बघतो आता. दुसरा बी सारा झालेला आहे भिजून, आणि फक्त राहिला आता एक शेवटचा सारा किंवा बाजरीचं कणीस कसं फुलवण्यात आलंय. आणि हे ज्वारीचं कणीस कसं ज्वारीवर पोटऱ्यात निघून गेली परवा कणीस. तुम्हाला दाखवतो बाजरीचं कणीस आणि ज्वारीचं कणीस कसे दिसते दोन्ही बी. एक जाड आहे एक लांबट आहे. ज्वारी आणि बाजरीचं कणीस. तर बघा आता आपलं हे झालेलं आहे, आणि ह्या कडाळात वर्षांच्या पाणी लावून दिलंय. ते बी जिथे ते दाऱ्यावर पाणी लावून दिलेलं आहे साऱ्यात. आणि आपलं भाव की कडा सगळं भिजून झालेलं आहे. आणि मग की बा पाणी जे आपण तळ्यात मोटर बसली होती, तळ्यात विहिरीत तळ्यातल्या, त्या मोटरचं पाणी चांगलं चाललेलं आहे बा. इथून लय लांब आहे पाणी, इथून दिसतं का नाही, इथे लिंबामुळे दिसणार नाही. मोटर ह्या लिंबाच्या टोब्यानेच सरळ खाली. चला तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.